शासन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत देतं। बहुतांश शेतकरी याच कारणामुळे आत्महत्येचं पाऊल उचलतात। आपण गेल्यावर तरी निदान आपल्या कुटुंबाला थोडेफार तरी पैसे मिळतील हा त्यामागचा उद्देश असतो। पण खरंच असं होतं का? आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची खरी कहाणी सांगतोय हा स्पेशल रिपोर्ट। या आहेत संजीवनीताई आटपाळे। पती आणि मुलांना आत्महत्या केल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी संजीवनीताईंवर पडली। त्यातच वीज बिल भरण्या इतकेही पैसे उरले नाहीत। त्यामुळे महावितरणने 2 महिन्यांपूर्वी त्यांचा वीज पुरवठा बंद केला। त्यांचे कर्ज पाणीच होतं, हे बँकेचं त्याचं पैसे पाणी दोन्ही पण बँकेचं कर्ज, एकीचं 90,000 आहे आणि एकीचं 7 का काहीतरी हजार खालच्या बँकेचं। हे 2-3 वर्षात पीक बी गेले, फेलच झाली कापसाची। लोकांचे पैसे पण याजाचे तसेच राहिले थकलेले। 2.5 महिने झाले म्हणायचे। आता लाईट नाही, काय नाही, आम्ही असंच अंधारात बसून येत। आता काय करावं मग? सुरळे गावच्या रघुनाथ भंडारेंनी कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या केली। त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं घराचा सगळा गाडा जिद्दीनं ओढला। पण पुढे त्याच कारणानं जेव्हा त्यांच्या मुलानं आत्महत्या केली तेव्हा मात्र त्या कोसळल्या। मोलमजुरी करून घर चालवणाऱ्या या माऊलीचा एकमेव आधार होता शासनाची श्रावणबाळ योजना। पण त्याचं अनुदानही बंद झालंय। आता घर चालवण्याची सगळी जबाबदारी घराच्या सुनेवर आली आहे। आता आम्हाला 2 वर्ष झाले लाईटच नाही। असंच राहत होतं। आता काय करावं मग? आता कुणी टाकायला आकडा टाकता येत नाही, काही नाही। आता आम्हाला असे 2 लेकरं असे करून खाऊन असे 2 लेकरच पोसाच पडलं। आता या ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी आलो होतो। अक्षरशः या भगिनींची चूल पेटलेली नव्हती आणि ते पाहून अतिशय दुःख वाटलं। आणि कुठंतरी असं वाटतं की यांना शासनाने मदत करावी, MSEBने किंवा सरकारने या गोष्टी दखल घेऊन या भगिनींचा घरातला अंधार दूर करावा। शेतकरी आत्महत्येवर होणाऱ्या चर्चांमध्ये शेतकरी आत्महत्या करतो म्हणजे पळवाट शोधतो असं म्हटलं जातं। पण हा आत्महत्येचा विचार काही अचानक येत नाही। जाते गावच्या तुकाराम चव्हाण यांनी 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला। अखेर घरातील सगळे शेतात गेले असताना त्यांनी 3ऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आणि यावेळी तो दुर्दैवानं यशस्वी झाला। $2 लाख कर्ज काढलं होतं। ते शेती पिकत नाही, हे नाही म्हणून ते फिटलं नाही। 2दा जाळून घेतलं होतं ते। मग बँकेचं कर्ज बहिणीस लागण्यासाठी काढलं होतं, पण ते बी विहीर नाही, काय नाही, कोरडो जमीन आहे। खर्च 40-50 हजार झाला तर उत्पन्न 30-40 हजार होते। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना शासनाकडून 1 लाखाची मदत दिली जाते। यातील 30,000 रोख आणि 70,000 बँकेत फिक्स केले जातात। पण ही मदत सगळ्यांना मिळतेच असं नाही। पात्र आणि अपात्रतेच्या चाचणीमध्ये कित्येक शेतकरी मागं पडतात। शेतकरी एकदा आपलं आयुष्य संपवून टाकतो, पण सरकार दरबारी त्याच्या आत्महत्येला पुन्हा पुन्हा सिद्ध करावं लागतं। बीड जिल्ह्यातल्या 150 शेतकरी आत्महत्यांपैकी 100च सरकारी मदतीसाठी पात्र ठरल्यात। शेतकरी आत्महत्याचं जे काही कोड असेल हे बदललं पाहिजे आणि त्यात ह्या गोष्टी लिहिल्या पाहिजेत की त्याचं वीज कनेक्शन तुटलं जाणार नाही, त्याच्या मुलाचं शिक्षण डिस्कंटिन्यू होणार नाही, त्याच्या घरात जे काही बाकीचं पूर्वीसारखं होतं ते चालू राहील, त्याला घर नसेल तर घर पहिल्यांदा प्रायोरिटी देऊन ते बांधलं जाईल आणि तेही डिपार्टमेंट नाही तर आत्महत्या कमिटीच्या मार्गदर्शनाखाली ते होईल। असे बाकीचे उपाय, बाकीची मदत जर दिली तर मला वाटतं की त्या कुटुंबाला दुःख विसरायला भाग पाडेल। शेतकरी आत्महत्येमागील खऱ्या कारणांविषयी जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न करत नाही। त्याविषयी फक्त हळहळ व्यक्त केली जाते।
पण अंबाजोगाईच्या मानवलोक समाज विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या 41 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यात हे सत्य समोर आलं. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 50% शेतकऱ्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी होतं. 41 पैकी 32 शेतकऱ्यांचं वय 50 पेक्षा कमी होतं. 23 शेतकरी अशिक्षित होते. 9 शेतकऱ्यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालं होतं आणि दोघे पदवीधर होते. 29 शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नव्हती. 26 शेतकरी अल्पभूधारक होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी 33 शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 50,000 रुपयांच्या आत होतं. विशेष म्हणजे 41 शेतकऱ्यांपैकी 23 शेतकऱ्यांना कोणतंही व्यसन नव्हतं. या सगळ्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यात एक बाब मात्र सारखी होती, ती म्हणजे या शेतकऱ्याचा आपल्या कुटुंबियांसोबतचा विसंवाद. मालाला हमी भाव नाही. जेव्हा माल चांगला येतो, चांगलं पिकतं, तेव्हा ह्या लोकांच्या हातामध्ये भाव ठरवण्याचं कुठलंही माध्यम नाही आणि त्याच्यामुळे प्रचंड पिळवणूक, प्रचंड तणाव आणि म्हणून हा तरुण शेतकरी स्वतःला लटकवून घेतो. हे अत्यंत दुर्दैव आहे. पण जोपर्यंत हा जो पोशिंदा आहे, या पोशिंदाला सुरक्षितता, आर्थिक सुरक्षितता, सामाजिक सुरक्षितता मिळत नाही, तोपर्यंत ह्या आत्महत्यांचं सत्र थांबेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. मराठवाड्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये. मागील 5 महिन्यात मराठवाड्यात 361 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सिंचनाच्या सोयी असलेल्या भागातही शेतकरी आत्महत्या होत आहेत. बीडमधील सर्वाधिक सिंचन असलेल्या गेवराईत सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. औरंगाबादमध्ये 50, जालन्यात 32, परभणीत 43, हिंगोलीत 22, नांदेडमध्ये 63, बीडमध्ये 68, लातूरमध्ये 28 आणि उस्मानाबादमध्ये 55 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी केली. मात्र कर्जमाफी हा शाश्वत उपाय नाहीये. योग्य हमी भाव मिळाला तरच आणि तरच या समस्येला आळा बसू शकेल. या विषयासंबंधी नादो महाराजांच्या त्या 4 ओळी चपकल बसतात. मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, अनाथांच्या उशाला दीप लावू झोपताना, कोण तीना जात ज्यांना, कोण ताना धर्म ज्यांचा, दुःख ओले 2 अश्रू माणसांचे माणसांना. शेतकऱ्यांच्या आत्महत्यानंतर त्याहीपेक्षा जास्त प्रश्नांना त्या कुटुंबियांना सामोरे जावं लागतं आणि म्हणूनच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या आयुष्यामध्ये तर अंधार आहेच, किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अंधार त्यांच्या घरात आहे. आणि म्हणूनच मायबाप सरकार या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियासाठी प्रकाशवाटा शोधणार का? गोविंद शेळके, ABP माझा, बीड.